संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे निकृष्ट दर्जाचे काम, उड्डाणपुलाच्या मजबूतीबाबत हलगर्जीपणा। संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामाला अनेक महिन्यांच्या विलंबानंतर गती मिळाली असली तर या महामार्गावरील कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचं समोर आलंय। विशेषतः बारामती इंदापूर मार्गावरील काटेवाडी शेजारील लिमटेक येथे उड्डाणपुलाच्या बांधकामात मोठ्या प्रमाणावर हलगर्जीपणा होत असल्याचं समोर आलंय। या उड्डाणपुलाच्या संरक्षक भिंतीसाठी वापरण्यात येणारे सिमेंटचे आरई पॅनल तुटलेल्या अवस्थेत असतानाही बसवले जात असल्याचं दिसून येत आहे। परिणामी हे काम पूर्ण झाल्यानंतर पुलाच्या मजबूतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। स्थानिक नागरिक आणि वाहतूकदार या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे संतप्त असून भविष्यात मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त करतात। महामार्गाच्या कामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला असतानाही कंत्राटदार आणि संबंधित विभागाच्या हलगर्जीपणामुळे दर्जाहीन काम सुरू असल्याचा आरोप होतोय। या संदर्भात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित यंत्रणांनी तात्काळ दखल घेऊन कामाची चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। आता पाहावं लागेल की प्रशासन या तक्रारीची गंभीर दखल घेणार का, की एखादा अपघात घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार, हे आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे, इंदापूर।